बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील टोळीनं आता अहिल्यानगरमध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखाला या टोळीनं गंडा घातलाय। नवरी मुलगी 2 दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीनं आपल्या गावाकडे धूम ठोकली। नवरदेवाकडील लोक या प्रकारामुळे गोंधळले असून चक्क शेवगाव पोलिसांमध्ये धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली आहे। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी या ठिकाणी ज्ञानेश्वर महादेव कडुळे हे नेवासा परिसरामध्ये कामानिमित्त गेले असताना जातेगाव तालुका या ठिकाणी वैजापूरमधील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी लग्नासंदर्भामध्ये आपल्याकडे मुली आहेत, आपण खूप काही लग्न लावून दिली आहेत, मुलगी चांगली आहे, तिला आई वडील नाहीत, तिचा सांभाळ मावशीनं केलाय, अशा पद्धतीचे पटवून दिल्यानं मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड आणि मानलेली आजी सुमनबाई साबळे आणि ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाला पैशाची मागणी करून 4 लाख रुपये रोख स्वरूपामध्ये दिले असल्याचं नवरदेवाचं म्हणणं आहे। जालना जिल्ह्याच्या भोकरदरण तालुक्यातील नळणी बुद्रुक या ठिकाणचे कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या अंतरवाली या ठिकाणी लग्न लावून दिलं, परंतु 2 दिवसात मुलीनं कोणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे निघून गेली। या लोकांनी आपले बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर शेवगाव पोलिसांमध्ये नवरदेव ज्ञानेश्वर कडुळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमवून माझी आर्थिक फसवणूक केली असल्यानं याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। शेवगाव जिल्हा अहिल्यानगर। मी काही कामानिमित्त आपल्या या वर्षाला मी ड्युटीला आहे, तर मला तिथं ज्ञानेश्वर ज्ञानदेव मिरगे यांच्याशी माझी ओळख झाली। राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यांनी मला एक लग्नासाठी स्थळ आणलं, मला त्यांनी पटवून दिलं लग्नासाठी। तर मला ते मुलीची मावशी दाखवली, आजी दाखवली, मग त्यांनी पटवून दिल्यावर मग त्यांनी माझ्याकडून मला वाटलं की 4 लाख रुपये लागतील बा लग्नाला। मी त्यांना 4 लाख रुपये दिले। माझं लग्न त्यांनी अंतरवाली शेवगावमधली अंतरवाली तिथं माझं त्यांनी लग्न लावून दिलं। नंतर मुलगी 2 दिवसानंतर पळून गेली आणि त्यांची माझ्याकडून 4 लाख रुपये घेतले लग्नासाठी। अशी माझी त्यांनी फसवणूक झाली माझ्यावाली। मी शेवगाव पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे, की शेवगाव पोलीस स्टेशनकडून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।